नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या एस-वाय-बी-एचा इकॉनॉमिक्स 219 पेपर आहे. ठीक आहे. आणि अजून एस-वाय-बी-एचे मला वाटतं अजून 2 विषय बाकी आहेत. इंग्लिश 214 आणि इंग्लिश 215. आपण जर टाईम टेबल बघितलं, तर 5 जून म्हणजे उद्या दुपारी इकॉनॉमिक्स 219चा पेपर आहे एस-वाय-बी-एचा. आणि त्याच्यानंतर आहे परवा 6 जूनला इंग्लिश 214 एस-वाय-बी-एचा. आणि त्याच्यानंतर 7 जूनला आहे इंग्लिश 215 एस-वाय-बी-एचा. अशा प्रकारचा आहे. तर तुमचे आता 3च पेपर आलेले आहेत. उद्या आहे इकॉनॉमिक्स 219 आणि परवा आणि तेरवा आहे तुमचा इंग्लिश 214 आणि 15. ओके. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इकॉनॉमिक्स 219चे आय-एम-पी क्वेशन्स बघायचे आहेत. तरी ज्यांना कोणाला सर्व आय-एम-पी क्वेशन्स पाहिजे असेल, तर त्यांनी आपलं ॲप्लिकेशन घेऊ शकता. ॲप्लिकेशनवर तुम्हाला फक्त किती माहिती आहे का? ₹20-30 फक्त कोर्सची फी आहे. तर ज्यांना कोणाला कोर्स घ्यायचा आहे ते घेऊ शकता. तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स, आय-एम-पी क्वेशन्स वगैरे दिलेले आहेत. तुमचे जेवढे काही विषय आहेत तेवढे. तर ज्यांना कोणाला नोट्स वगैरे पाहिजे असेल, तर त्यांनी आपल्या ॲपवरून घेऊ शकता. ठीक आहे. तर हे ॲपची लिंक तुम्हाला खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही प्ले स्टोअरला डायरेक्ट सर्च करू शकता ए टू टॉक परीक्षित अभ्यास. फक्त ए टू टॉक जर सर्च केलं, तर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन आहे जे घेऊ शकता. ठीक आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया. मित्रांनो, इकॉनॉमिक्स 219 एस-वाय-बी-चे तुम्हाला आय-एम-पी क्वेशन्स बघायचे आहेत. अंशलक्षी अर्थशास्त्र व समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय? तुम्हाला अंशलक्षी अर्थशास्त्र किंवा समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या किंवा दोघांमधील फरक तुम्हाला अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. नंतर आहे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. यांची तुम्हाला व्याख्या किंवा दोघांमधील फरक तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पैशाचा पुरवठा यावर तुम्हाला एक प्रश्न येणार आहे. समग्रलक्षी धोरणे, अर्थशास्त्र आणि धोरणे दोन्ही वेगवेगळे आहेत. उत्पन्न, उपभोग, गुंतवणूक व मालसाठा संकल्पना यातील तुम्हाला परस्पर संबंध सांगायचा आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा तुम्हाला हिशोबाचे तक्ते सांगायचे आहेत. पूर्ण रोजगार संकल्पना म्हणजे काय ते सांगायचं आहे. अविकसित देशांतील तुम्हाला अवांछित बेरोजगारीचे तुम्हाला स्वरूप सांगायचे आहेत. बेरोजगारीचे तुम्हाला अर्थव्यवस्थेवरील परिणाम सांगायचे आहेत. रोजगार आणि उत्पन्नाची तुम्हाला पातळी निर्धारण सांगायचे आहे. से यांच्या सिद्धांताची गृहीत आणि तुम्हाला टीका सांगायची आहे. आर्थिक विश्लेषणाची काही गृहीतके तुम्हाला सांगायची आहेत. समग्र मागणीची आणि समग्र पुरवठ्याची तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायची आहे. समकालीन विश्लेषण म्हणजे काय? नंतर आहे टिकाऊ उपभोग्य व वस्तू उत्पादन यंत्र तुम्हाला सांगायचे आहेत. गुंतवणूक गुंतवणूक पातळीची निर्धारण तुम्हाला सांगायचे आहे. नंतर आहे व्याजाचा सनातनवादी सिद्धांत. केन्सचा व्याजाचा रोखता प्राधान्य आणि सिद्धांत. केन्सच्या सिद्धांताची वैशिष्ट्ये आणि टीका तुम्हाला सांगायच्या आहेत. गुंतवणूक पातळीवर निर्धारण करणारे घटक तुम्हाला सांगायचे आहेत. मत्तेचे प्रकार, नाणे बाजाराची आणि नाणेफेड भांडवल बाजाराची तुम्हाला कार्य सांगायची आहेत. किंमत निर्देशांक संकल्पना तुम्हाला सांगायच्या आहेत. प्रकार आणि त्याचे उपयोग सांगायचे आहेत. फिशरचा मुद्रा परिणाम सिद्धांत किंवा विनिमय हा व्यवहार तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे काही आय-एम-पी क्वेशन्स आहेत हे. पी-डी-एफ 1 म्हणले. ज्यांना कोणाला पी-डी-एफ 2 आणि बाकीच्या विषयांच्या आय-एम-पी क्वेशन्स पाहिजे असेल, तर त्यांनी आपलं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. याची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही खाली लिंक चेकआउट करू शकता किंवा प्ले स्टोअरला सर्च करू शकता ए टू टॉक. यामध्ये तुम्हाला फक्त ₹20-30 ला कोर्स आहे. तर ज्याला घ्यायचं आहे ते घेऊ शकता. ठीक आहे. आणि मित्रांनो, हे आपलं YouTube चॅनल आहे, सर्वांना माहिती असेल. आपलं YouTube चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि रोज संध्याकाळी मित्रांनो लाईव्ह लेक्चर आपलं होत असतं रात्री 9 वाजता. आज देखील रात्री 9 वाजता लेक्चर होणार आहे. रोज संध्याकाळी आपलं 9 वाजता लाईव्ह लेक्चर होत असते. ठीक आहे. तर आज देखील तुम्ही रात्री लाईव्ह लेक्चर बघू शकता. यामध्ये आपण उद्याच्या पेपरचे महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाच्या टॉपिक, महत्त्वाचे आय-एम-पी क्वेशन्स, ठीक आहे, अपेक्षित प्रश्न, तुमचे क्वेशन आन्सर, तुमचे प्रश्न वगैरे आपण त्याचे उत्तर देत असतो, मार्गदर्शन करत असतो. ठीक आहे. ते तुम्ही घेऊ शकता. आणि व्हिडिओजवरती जर तुम्ही बघितलं मित्रांनो, आपले रोजचे जेवढे काही लेक्चर्स वगैरे असतात, ते सर्व आपण याच्यावर अपलोड करतो. आणि जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, की ए-बी-सी-आय-डी सर्वांनी काढायचा आहे. तर ए-बी-सी-आय-डी कशाप्रकारे काढायचा, ते देखील मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वांनी जे आहे, तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे बघा. ए-बी-सी-आय-डी कशाप्रकारे काढायचा बघा. ए-बी-सी-आय-डी तुम्हाला डिजिलॉकर ॲप्लिकेशन किंवा वेबसाईटच्या मदतीने काढायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रोसेस दिलेली आहे. तुम्हाला इथं सर्चवरती क्लिक करायचं आहे. हा ए-बी-सी-आय-डी सर्च करायचं फक्त ए-बी-सी. तुम्हाला हा व्हिडिओ येईल. तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे. त्याच्यानंतर पेपर कशाप्रकारे तपासले जातात, अक्षर कसं काढायचं, मुद्दे कसे मांडायचे, कशाप्रकारे मुद्दे मांडले जातात. आपली एक विद्यार्थिनी आहे, तिचा हा पेपर आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर ज्यांना कोणाला सर्व आय-एम-पी क्वेशन्स वगैरे पाहिजे असेल, तर त्यांनी आपलं एटूटॉक ॲप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचे तुम्हाला सर्व आय-एम-पी क्वेशन्स वगैरे, सर्व नोट्स वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही त्याच्यामधून त्या घेऊ शकता.
मित्रांनो, आता तुम्हाला माहिती असेल, की आता YCMची काही अपडेट आलेले आहेत बघा. याच्यामध्ये तुम्ही जर का एक्झामिनेशनवर गेले, क्लिक हिअर फॉर ॲडमिशन. तर बघा तुम्हाला इथे ॲडमिशनची लिंक आलेली आहे. तुमचं जे 24-25चं ॲडमिशन आहे, ते आता चालू झालेलं आहे. तुम्ही यावरती तुमचा पी-आर-एन नंबर टाकून तुम्ही जे आहे, तुमच्या पुढच्या वर्गामध्ये म्हणजे फर्स्ट इयरला असाल तर सेकंड इयरला ॲडमिशन घेऊ शकता. सेकंड इयरला असाल तर तुम्ही थर्ड इयरला ॲडमिशन घेऊ शकता. आणि जर कोणी नवीन विद्यार्थी असतील, तर त्यांनी इथं रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यावरून तुम्ही पुढच्या वर्गामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. नंतर बघा याच्यामध्ये कृषी शिक्षण क्रम याच्यामध्ये दिलेला आहे, बी-एससी ॲग्री वगैरे. नंतर आहे शैक्षणिक वर्ष 24-25 साठी काही तुम्हाला सूचना वगैरे दिलेल्या आहेत. प्रॉस्पेक्टस वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला आहे. तसेच तुम्हाला त्यामध्ये स्कॉलरशिपचे काही अपडेट वगैरे दिलेले आहेत. त्या तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे. समोरच्या लिंकवर बघा तुम्हाला याच्यामध्ये जेवढे काही शिक्षण क्रम वगैरे सध्या उपलब्ध आहेत, तर ते तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. सध्या बघा पी-जीमध्ये तुम्हाला फक्त एम-ए शिक्षणशास्त्र एवढंच उपलब्ध आहे. डिग्री लेव्हलमध्ये तुम्हाला बी-ए, बी-कॉम, बी-एससी, मराठी, इंग्लिश मीडियम, बी-कॉम वगैरे तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे. तुम्ही त्यामधून देखील याच्यामध्ये ॲडमिशन वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. तर याच्यावर अपडेट वगैरे हळू येणारच आहे आणि या संदर्भामध्ये आपण तुम्हाला अपडेटसुद्धा देणार आहे. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला ॲप वगैरे घ्यायचा असेल, पूर्ण विषयांचे आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे पाहिजे असेल, तर त्यांनी जे आहे यावर क्लिक करून तुम्ही आपला ॲप डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला फक्त ₹20-30 ला कोर्स आहे. शेवटची ऑफर आहे. तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.